दीपक विजय गोवर्धने हे माझे सहकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन ज्याच हे कार्यक्रम घडवून आणलाय ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच रोहा तालुका प्रमुख शिवसेना प्रमुख मनोज शिंदे साहेब अलिबाग विधानसभेचे आमचे सहकारी महेंद्र दळवी साहेब महेंद्र थोरवे साहेब भरत गोगावले आणि माझे शिवसैनिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज जो इथे कार्यक्रम चाललेला आहे तो फार मला आनंदपूर्वक वाटतो आणि मला आवड आहे की तरुणांनी अशा प्रकारचे कबड्डीचे क्रिकेटचे सामने ठेवावेत आणि आपल्या कलेला वाव द्यावा। तसेच मी स्वतः कविगायक असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम देखील वृषालनी ठेवावेत त्याला माझा अनुमोदन राहील आणि आनंद राहील। आज या तरुण मुलांनी वृषालनी ते कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो। त्यामुळे उत्कृष्ट फलंदाज षटक वृषाल जयंत गोवर्धनतर्फे त्यांना द्यायचा आहे आणि पुढे यायचं आहे। दिला ना ठीक आहे। आता आपण पुढील कार्यक्रम चालू करा। हीच माझी शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। बघा विकास आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। स्ट्राइकला विकास होते आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण राजाला बालात राजाचं स्वागत केलाय सहाने विकासने आणि सुरुवात सुद्धा सहाने झाली आहे। बघा पहिला गोलंदाज ट्रॅकवर आपण राजाला बाद आहे विकास स्ट्राइकला आहे। ओ सुरुवात झाली आहे बॅक टू बॅक सलगचा दुसरा येणार का लांब सुद्धा आहे लांबी सुद्धा काढणार सलगचा दुसरा दे धक्का। बघा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यशस्वी वरुण या संघाने तब्बल 87 धावा ठोकल्या होत्या। दुसऱ्या मॅच मध्ये शिव कार्तिके 11 सुतरवडी यांनी 83 धावा ठोकल्या होत्या। तर या मॅच मध्ये किती होणार? ओ इथे मात्र थांबवलंय बॅट्समन विकासला कारण सलगचे 2 आल्यानंतर कमबॅक केल्या राजाने सुद्धा कारण करावंच लागल। खूप महत्वाची मॅच दोघांसाठी सुद्धा आहे। आज ओपनचा फॉर्मॅट असल्यामुळे ओपनचे सामने आहेत आणि तुम्हाला एकापेक्षा एक महारथी तुम्हाला पाहायला मिळतील। 2 मॅच झाल्या तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे। हा टॅकल चेंडू फटका चांगला आहे पॉइंटला खेळला फटका चेंडू जातोय पंचांचा इशारा येईल। इतर राजा आले सुरुवात 6 झाली आहे पुन्हा 6 त्यानंतर डॉट पुन्हा एकदा 6 धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला मिळते इथे विकास 4 चेंडूचा सामना केला 18 वर तो खेळतोय। संघाची टोटल सुद्धा 18 आहे परंतु इथून सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाला सुद्धा प्रश्न पडला असेल की इथून करायचं काय। 4 मध्ये 18 गेल्या 2 चेंडू शिल्लक आहे। विकासने मात्र सुरुवात चांगली केली आहे आपल्या संघासाठी कारण आजच्या दिवसामध्ये आपण प्रथम बॅटिंग करणारा संघ टॉस हारतोय पण ते एक जबरदस्त मॅजिक फिगर सुद्धा शोधण्यामध्ये तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे। पहिला मॅच मध्ये 87 दुसरा मॅच मध्ये 83 तिसरा मॅच मध्ये किती होणार हे सुद्धा बघावे लागतील। पुण्यात हा टॅकल चेंडू आहे फटका फसला चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड्स मध्ये पडेल चेंडू 1 बाउन्स फिल्डिंग चांगली आहे इथून मात्र 3 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात 1 धाव मात्र विकासला मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल। 5 चेंडूचा खेळ झालाय जिथे 6 ने सुरुवात केली आहे त्यानंतर आपण पाहते सिंगल आली आहे धावसंख्या 19 झाली आहे। या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे
हो पुन्हा एकदा आपण पाहतो तर विनोद होते, विनोदच्या बॅट मध्ये सुद्धा षटकार आलाय, चेंडू हवाईचा पार. जरूर पडला असेल गोलंदाजी करायला सांगायला. पहिल्या ओव्हर मध्ये 25 आले म्हणजे अजून 18 चेंडू मध्ये किती जातील ते आपल्याला थांबवायचं आहे. तर थोडस आपण पाहते तर कारमंत्र दिला असेल गोलंदाजी. आता मात्र ट्रॅकर गोलंदाजी तिथे राजाच्या ओव्हर मध्ये आपण पाहतो राजाच्या अगेन्स्ट 4 षटकार, एक सिंगल, एक डॉट जरूर आला होता. परंतु आपण पाहतो एक साईडला विकासच्या बॅट मधून सुद्धा धावा येत आहेत, तर दुसऱ्या साईडला विनोदच्या बॅट मधून सुद्धा धावा येत आहेत. धावसंख्या 25 झाली आहे. गोलंदाज आलेत वावेखार, संघाचा 12वा विशाल आलेत, भूषण, ओके भूषण आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण भूषणला पाहताय. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना. अर्थातच अगस्त 11 साधना कंपनी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त आपण पाहते बांधणी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. विकास आणि विनोद सारखे बॅटर आपल्याला पाहायला मिळते आहेत, परंतु तंबूच्या आसऱ्याला अजून सुद्धा मोठे मोठे बॅट्समन आहेत, हे सुद्धा आपण पाहिलंय. ओ फटका चांगला आहे, उंच सुद्धा आहे, लांबी सुद्धा आहे, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. बघा विकासने काय सुरुवात केली आहे. काही तर फटक्यांशी नाही तर राहीन उपाशी. आजचा रविवारचा दिवस आहे. जबरदस्त मेजवानी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, जिथे शिवसेना भगवा चषक 2025 एक भव्य आणि एक दिव्य स्पर्धा आपल्या वेळीला आली आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. भूषण आले, फटका पाचला, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान कोणाला दिलाय तर विकासला दिलाय. म्हणजे स्वतःच्या पायावर धोंड मारून तर नक्कीच घेतलंय. आता येणारा वेलच सांगेल की इथून धावा किती गोला होतील. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 33 धावा इथे जुळल्या गेल्यात. या ओव्हरची षटकांनी सुरुवात झाली, परंतु कुठेतरी आपण पाहते भूषणनी एक संधी निर्माण केली होती, परंतु त्याचं सोनं सुद्धा केलं नाही आहे. हो इथे मात्र थांबवलं, वेगात टाकलेला चेंडू होता. भूषणला सुद्धा माहिती इथे आपल्याला साथ मिळत नाही आहे. जे काय काय आपल्याच करायला डॉट चेंडू आहे. थांबवलं विकासला. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना अगस्त 11 साधना या संघाची धावसंख्या आहे ती मात्र 33 धावा झालेल्या आहेत. हो इथे मात्र पाहूया पंचांच्या संख्या वाईट आहे. एक धाव प्लस केले, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 34 झाली आहे. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. वेगाने धावा इथे बनतायत. बघा दक्ष असे पंच आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कुठल्याही तुम्ही मागायचे नाही. आपण पाहते गेल्या 2 दिवसांमध्ये जबरदस्त कामगिरी राहिल्या. आज सुद्धा ते करत आहेत आणि आपण सातत्याने म्हणतो की पंच आणि खेळाडू म्हणजे सासू आणि सुनेच जसं पटत नाही घरामध्ये तसंच खेळाडू आणि पंचांचं पटत नसतो. पुन्हा एकदा आपण डीप कव्हरला चांगला फटका आहे. सिंगल घेतली आहे विकासने. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. भाई पेटकर आम्हाला सांगतील की 35 धावा झाला. शतक क्रमांक इथे आपण पाहते भूषण याला बाद आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. भूषणने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 25 आल्या होत्या. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या त्या भूषणने, पण तुम्ही म्हणेन चांगली ओव्हर आहे, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 25 गेल्या होत्या. भूषणने एक सफलता सुद्धा प्राप्त केली होती. कॅच ड्रॉप झाल्यानंतर विकास जीवनदाच्या जोरावर मात्र खेळतोय. येणारा वेळच सांगेल की इथून विकास अजून किती धावा बनवेल, कारण एक कॅच ड्रॉप झाली आहे. हो पुण्यात आपला चेंडू होता. आपल्याच फ्लो मध्ये चेंडू सुद्धा अडवलाय. थांबवलं विनोदला सुद्धा, कारण विनोदने पाहिलं तर आपला खाता 6 ने ओपन केला होता. धावसंख्या सध्याच्या घडीला
35 आहे. या ओव्हरचा आपण विचार केला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, अवघ्या 5 मध्ये 10 धावा दिल्या. बघा सुरुवातीला भूषणच्या आगे षटकार आला होता, परंतु त्याने सुद्धा शर्तीचे प्रयत्न केले, थांबवलं त्याने दोन्ही बॅटरला असं मी म्हणेन. हो, वेगात टाकला, आडव्या बॅटने फटका जरूर केला. चेंडू आपण पाहतो मिड विकेट मध्ये, तिथे फिल्डिंग चांगली झाली, सिंगल मिळेल. सिंगलने मात्र पाहिजे तर या ओव्हर मध्ये थोडस आपण मध्ये खराब थ्रो, त्याच दरम्यान एक सिंगल सुद्धा असेल. एक धावून टोटल या 2 धावा. षटक क्रमांक दुसरा संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 25, तर दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिला तर धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 12, म्हणजे 37 धावा इथे जुळल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहे. जिथे आपण पाहते तर तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. जिथे आपण पाहते टॉस जिंकला तो सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेखार, आणि प्रथम आम्ही गोलंदाजी करणं हा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलं होते. ऑगस्ट 11 साधना या संघाला सुरुवात चांगली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 25 आल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो भूषणने मात्र धावा थांबवल्यात मी म्हणेन, कारण अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. एक षटकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक सुद्धा केलाय. षटक क्रमांक विनंती असेल बघा, एक झायलो आहे आणि तो आमचा मुख्य रस्ता आहे. जर कोणाची असेल तर ती काढायची आहे. झायलो आहे बघा, कोणाची ती झायलो आहे, फोर व्हीलर आहे बघा, कारण तो एक मुख्य रस्ता आहे या ग्राउंडवर येण्यासाठी. विनंती असेल जे झायलोचे मालक आहेत या, आणि ती गाडी आपण थोडीशी दुसऱ्या साईडला पार्क करा, ही विनंती असेल. थोडासा अडथळा निर्माण झालाय तिथे बघा. झायलो कोणाची आहे तर जयेश आलेत गोलंदाजी ट्राय को तिसरं शतक घेऊन. बघा या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय भूषणने मी म्हणेन. धावसंख्या 37 आहे. जयेश आलेत आणि इथे मात्र पंचांचा काय इशारा असेल. फलंदाज बाद आहेत. विनोदला जावं लागेल. धक्का पहिला असेल तो ऑगस्ट 11 साधना या संघाला. डीजे विनोद बॉक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. फ्लिपकार्ट रोहा आणि रोहाडा कंपनी. पुन्हा एकदा जयेश, हा टॅका चेंडू राहण्यासाठी मेजवानी त्यांनी पसंत केल्या. चेंडूला पाठवला लॉंग ऑफच्या दिसून सीमा पार. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होणार का. हो, सावकाश सावकाश सावकाश. थोडस आपण पाहतो तर या मैदानामध्ये अडथळा आहेत. थोडस आपण लक्ष द्या. आपल्या शरीराची काळजी सुद्धा घ्यावी अशी माझी मी विनंती असेल. कॅच सुद्धा महत्वाची आहे, परंतु आपलं शरीर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. 2 धावा राणाला मिळतील. बघा अडथळा होता, कदाचित हा राणाचा जवळजवळ कॅच पकडलाच होता, परंतु थोडस आपण पाहतो ग्राउंड मध्ये अडथळा सुद्धा आहे. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला भाई आम्हाला सांगतील. धावसंख्या 45 झाली आहे. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. जयेश गोलंदाजी करतायत. फटका पुन्हा एकदा फसला. चेंडू हवेमध्ये आहे. कोण पकडणार.
याचा प्रश्न सध्याच्या घडीला, परंतु चांगला झेल आहे, पकडलाय झेल, संपलाय. आपण पाहता अगस्ता 11 साधना संघाने सुद्धा जबरदस्त एक संघ तयार केलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो 2025 मध्ये जे चर्चेत नाव आहेत ना, मग राणा मोरे असेल, निशी कर्णेकर असेल, नयन जोशी असेल, त्यानंतर आपण पाहतो विनोद सुद्धा बाद झालाय, विकास असे त्यांनी संघ मात्र इथे मजबूत केलाय. आता त्याचं वावेच्या विरुद्ध आणि आता मात्र निशी कर्णेकर आले, ज्याने आपण पाहतो वीर दमदार आमदार चषकामध्ये अर्थातच आपण पाहतो ऍडव्होकेट मनोज कुमार प्रतिष्ठान या संघाचं जो नेतृत्व करते, त्यांचा संघ 16 मध्ये दाखल झालाय. आज त्यांची सुद्धा आपण पाहिले तर मॅच आहे आणि त्या संघाचं नेतृत्व करणारा निशी कर्णेकर सध्याच्या घडीला स्ट्राईकला आहेत आणि बॉलर सुद्धा त्यांच्यातच आहे जयेश, असं सांगितलं जाते. बघा एकाच संघामध्ये दोघं खेळताना आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल, परंतु आता विरोधक आहेत. विरोधक हा नेहमी स्ट्रॉंग असावा असं सातत्याने बोललं जातं, परंतु इथं कोण जयेश के निशी हे बघणार. सिंगलने आपला अकाउंट ओपन करेल निशी. धावसंख्या सध्याच्या घडीला 46 धावा झाल्या. बघा या ओव्हर मध्ये आपण पाहिलं जयेश आलेत ना, सुरुवात विकेट निकेट नंतर षटकार आल्यानंतर दुरी पाहायला मिळाली, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा सिंगल आली. या ओव्हर मध्ये धावा थांबवल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये जिथे 25 गेल्या असं वाटत होतं की 90चा आकडा पार होईल का काय, परंतु इथून थांबल्या, परंतु विकास थांबायला तयार नाही आहे. चेंडू जातो सीमा पार. पुन्हा एकदा शेवट मात्र गोड झाला. तर बॅटिंग करत असताना अर्थातच अगस्ता 11 साधना या संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला कळली 52 धावा झाल्यात. शेवटचा आणि अंतिम पर्याय काय असेल, चला विनंती असेल वावेकर, चला आपण जास्ती टीम सोलवे या संघाने, परंतु इथून बघूया रुपेश आलेत. शेवटचं शतक सातत्याने आपण म्हणतो की हाणामारीचं शतक असतं, परंतु कदाचित तोच शतक मात्र बाजी सुद्धा मारतो, कमी धावा सुद्धा देतो, ही सुद्धा पाहिले. जिथे आपण बघतो रुपेश आले, रुपेशचा स्वागत निशी करतील 6 धावेने. ज्यांनी सुरुवात केली होती ना ओव्हरची, ती सुरुवात आपण पाहतो तर रुपेशने सुरुवात केली. 6 सुरुवात झाली आहे. निशीच्या बॅट मधून मोठ्या फटक्याला धावसंख्या 58 झाली आहे. हो पुन्हा एकदा चेंडू होता, ऑन साइडला ढाळलाय, चेंडू जातोय हवाई सपार निशीच्या बॅट मधून. असताना आपल्याला पाहायला मिळते ती साधना संघाची 64 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र आता जे स्वयंसेवक आहेत त्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल, कारण गेल्या 2 दिवसामध्ये चौका षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाही, परंतु आज एकापेक्षा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा एक महारथी आजच्या दिवसामध्ये या खेळपट्टीवर या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत, जिथे निशीच्या बॅट मधून सलग त्या दुसऱ्या षटकाराला रुपेश पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क जसा पाहिजे तसा झाला नाही. मिड विकेट मध्ये एक सिंगल मिळेल, जिथे जयेश आहेत. सिंगलने धावसंख्या 65 झाली आहे. जिथे आपण पाहतो तर निशीने 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा वसूल केल्यात. या ओव्हरचा आपण विचार केला तर 3 मध्ये 13 रुपेशने सुद्धा खर्च केल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे, जिथे आपण पाहतो तर 10 चेंडू 34 वर खेळतोय तो मात्र विकास. पुणे दाडा बॅटने फटका केलाय, बांधाचा आसरा नक्कीच मिळेल, सिंगल मिळेल विकासला, सिंगल मिळेल संघाला. धावसंख्येसाठी इथून 66 धावा. या डावाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मी टॉस साठी आमंत्रित करेन, दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. फ्लिपकार्ट रोहा आणि रोहाडा कंपनी, चला आपण टॉस साठी या. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना रोहाडा आणि फ्लिपकार्ट. हो इथे मात्र पंचांचा इशारा नो आहे, नो +6.
निशीला मिळतील 7 आणि वेगाने चालली आहे. 73 धावा झालेल्या आहेत. 73 धावा झालेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना बघा टॉस जिंकला होता सौरभ शिंदे पुरस्कृत. अर्थातच संघाचे मालक आहे सौरभ शिंदे. थोडंसं त्यांना सुद्धा आता चिंतेत टाकलंय कारण आपण पाहतो जबरदस्त बॅटिंग चालली आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये प्रथम बॅटिंग करण्यात संघाचा बोलबाला राहिलाय. पहिल्या मॅच पासून आपण पाहिले 73 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. हो इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता परंतु निशिला सुद्धा थोडस थांबवलंय. अरे बाबा थांब असंच म्हणेल रुपेश. या ओव्हरचा आणि या डावाचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. जर षटकार आला तर 79 बनतील, चौकार आला तर 77 बनतील आणि डाट घ्या तर मात्र 73 समाधान मानावं लागेल. तर बॅटिंग करत असताना एकच 11 सामना सांगाला हो. परंतु इथे पंचांच्या मनामध्ये काय बघूया. इथे मात्र विकासने स्ट्राईक घेतली आणि पंच सांगतील की वाईड असेल. एक सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे ती अर्थात 74 धावा. विकासने मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे. जर 6 आल्या तर 80 बनतील आणि जर 80 बनल्या तर आजच्या दिवसामधला 8 हा फिक्स असेल. कारण पहिल्या मॅच मध्ये 87, दुसऱ्या मॅच मध्ये 83, तिसऱ्या मॅच मध्ये 74 झाले. जर काय इथून षटकार आला तर आणि जर काय थांबवला तर मात्र 75चं लक्ष असेल. हो इथे मात्र विकासने त्यासाठीच जोखीम घेतली होती ना. चेंडू जातो हवेचा पार सिक्सर आणि आजच्या दिवसामधला रोहाड आहे. मध्ये जबरदस्त विकास निशिया विनोद राणामोरे यांचा आपण जलवा पाहिला. आता पाहणार त्यांना प्रत्युत्तर दिला जाणार का. वावेखार या चांगली सुद्धा बघावं लागेल कारण पहिल्या डावामध्ये चौका षटकार आलेत तर दुसऱ्या डावामध्ये सुद्धा तुम्हाला चौका षटकार पाहायला मिळतील. यात मात्र कोणती शंका नाही आहे. चला फ्लिपकार्ट संघ ते उमेश सावंत किंवा देवेश सावंत आणि रोहाड आहे. चला आपण टॉस साठी यायचा आहे. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना. मी दोन्ही संघाचं लक्ष वेधून चला आपण टॉस साठी या. फ्लिपकार्ट रोहा आणि रोहाड कंपनी. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आहे. चला दोन्ही संघाचं मी लक्ष वेधतो की आपण टॉस साठी यायचं आहे. रोहाड कंपनी अगस्त 11 साधना या संघाने तब्बल 80 धावा ठोकल्यात. 81चा मात्र पाठलाग काय सध्याच्या घडीला आनंद मात्र ते आनंदामध्ये आहेत. परंतु पाहूया त्यांच्या या आनंदामध्ये पाणी फिरणार का. अर्थात वावेखार संघाच्या बॅटरी सुद्धा बघावं लागतील. पण या खेळपट्टीमध्ये धावा होतात. शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. फ्लिपकार्ट संघाचा संघनायक आणि रोहाड कंपनीचा संघनायक आपण वारंवार तुम्हाला सूचित करतो की आपण टॉस साठी या. चोवीस चेंडू आणि 81 धावांची गरज असेल. आपण जाऊया जसा दुसरा डाव कडे जाऊ तसं आपण जाऊया भाई पेटकर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो
चेंडू द्यायचा आहे आतमध्ये आयोजक. 81 धावांची गरज असेल. आपण जाऊया जसा दुसरा डाव जाऊ तसे आपण जाऊया भाई पेटकर यांच्याकडे. धन्यवाद. 24 चेंडू मध्ये तब्बल 81 धावांची गरज. चेंडू द्यायचा आहे आतमध्ये आयोजक. 24 चेंडू मध्ये तब्बल 81 धावांची गरज. पहिल्या फेरीतील आपण पाहतोय तिसरा सामना. या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 80 धावा बनल्या गेल्या आहेत. 81 धाव्यांची गरज जिथे आपण पाहिलं तर सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर संघाने नाणेफेकी जिंकली होती. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आपण पाहतोय थोडासा निर्णय कुठेतरी अंगलट आलेला पाहायला मिळतो. कारण तब्बल 80 धावा 20 प्रति षटकामध्ये इथे धावा बनवल्या गेल्या. जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची वादली केली. जिथे आपण केली ती विकासची पाहिली होती. त्याच्यामध्ये उत्तुंग असं 6 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्याच कारणाने इथे 81 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय आणि हे संपुष्टात आणण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथे आपण पाहतोय कालकाई वावेकर या संघाच्या माध्यमातून सूरज आणि रोशन 81 धावांची गरज. मॅच ऑन होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज शुरवे हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू गोलंदाज असेल या शंका नाहीये. कारण आपण पाहिलं तर निशी कर्णेकर सध्या गोलंदाज एक आपण पाहिलं तर पहिलं पावपल्याचं षटक हाताळताना पाहायला नेहमी मिळत असं, परंतु इथे विश्वास दाखवलाय शुरवे या गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट होते. शुभारंभ झालाय. 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिली धावफलकावरती पाहायला मिळते. तिथे अगस्त इलेव्हन साधना या संघाने जबरदस्त बॅटिंग केली आहे. विकासचं कौतुक करावं लागेल. नेक्स्ट चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटला. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. अर्थातच रोशनच्या बॅट मधून आला हा पहिला तो निघून गेला जातोय. यावेळेस मात्र आणखीन देखना स्ट्रोक पहा आणि पाहतच राहावा. इतका नेत्रदीपक फटका लगातारचा दुसरा षटकार. स्ट्राईक रोटेट झाली होती आणि त्याच्यानंतर 2 उत्तुंग षटकार रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहता थोडा लाईन अप स्टंपच्या बाहेर होती. तिला पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा नो असणार आहे. 9+1 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय का पंच? ओके. रेडची संधी तर असणार आहेत, परंतु या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. ते 15 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये अप्रतिम दर्जाची बॅटिंग जिथे आपण पाहतोय सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर संघ बॅटिंग करत असताना रोशनच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आणखीन देखना स्ट्रोक. टायमिंग केलंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. A1 क्वालिटी. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 21 आकड्यावरती. जिथे आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पहिले षटक मार्कस असताना सुरुवे या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला. आणखीन देखना स्ट्रोक लॉंग ऑफच्या सीमारेषेवर.
या गोलंदाजावरती विश्वास दाखवला होता, परंतु इथे मात्र फसवा चेंडू पाहायला मिळतोय. आपण पाहतोय फलंदाजाच्या शरीरावरती आदळलाय, कोणत्याही प्रकारचे धाव घेण्याची इथे संधी नाहीये. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकामध्ये बॅटरचा हल्ला बोल पाहायला मिळतोय. अर्थातच 4 षटकारांच्या मदतीनं संघाची धाव संख्या बिनगडी बाद 27 या आकड्यावरती. 27 विदाउट लॉस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाला, जिथे 81 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली आहे. जिथे आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम अगस्त 11 साधना या संघाने 25 धावा बनवल्या होत्या, परंतु एक पाऊल पुढे सध्याच्या घडीला जिथे बॅटिंग करत असताना कालकाई वावेकर संघाला आपण पाहतोय. कारण 27 धावा बनल्या गेल्यात 81 धावांचा पाठलाग करत असताना इथे गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. अर्थातच संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं रोट एक्सप्रेस म्हणून म्हटलं जातं. निशी कर्णेकर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. भाई नक्कीच आपण तर प्रत्युत्तर दिला जातोय. आणि आता बघा, जर पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या, जिथे 81चा पाठलाग होता, 27 झाले, 18 चेंडू शिल्लक आहेत, 54ची गरज आहे, 18ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 मोठे फटके मारायचे आहेत. सध्याच्या घडीला मी म्हणेन वावे संघ हा फ्रंट फुटलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्यात, 81चा पाठलाग करत आहे. सुरुवात चांगली आहे, शेवट कसा होईल तर बघावं लागेल. नक्की आपण पाहिलं तर निशी कर्णेकर खूप सारा विश्वास असणार आहे या गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण त्याच्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो. बॅटिंग तर त्याच्या माध्यमातून अप्रतिम केली ती. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू पूल केला, यशस्वी सक्सेसफुल. हाय षटकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 33 आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग. भाई एकच मिनिट, टॉस कम्प्लीट करूया. या रोहाडे संघाचा संघ नाही ना, आम्ही फक्त टॉस उडवणार आहोत. प्रियेश पवार आणि एक साईडला उमेश सावंत आपल्याला पाहायला मिळतील. एक साईडला फ्लिपकार्ट संघाचे संघ नाही, उमेश सावंत, रोहाडे कंपनीचे प्रियेश पवार. कॉल असेल रोहाडे संघाचा. हेड इज द कॉल. रोहाडे टेल आलाय. फ्लिपकार्ट संघाचा टॉस जिंकला. उमेश निर्णय काय असेल? ओके, गोलंदाजी घेतलेली, आपण जास्ती वेळ घेणार. प्रेस बॅटिंग करायची आहे, काय हरकत नाही आहे. 8 आकडा फिक्स आहे, पण तो हा जो 8चा आकडा आहे तो मात्र सेफ राहणार का बघायचा आहे. ओरडू भाई कमबॅक केलं गोलंदाज निशीने, कारण आपण पाहिलं तर थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती हल्लाबोल झाल्याच्या नंतर थोडेसे लाईन मध्ये बदल पाहायला मिळतोय, कारण थोडीशी लाईन जर पाहिली ना तर गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू सरळ उचली घेऊन जातो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलाय, नेक चेंडू राईट अर्न द विकेट न निशी. ट्रॅकर चेंडू हा सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जिथे 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 अर्थातच 9 चेंडूंचा खेळ झाला. 9 चेंडू मध्ये तब्बल 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 15 चेंडू 42 धावांची गरज असणारे सध्याच्या कडेला आपण पाहतो मॅच ऑन आहे, कारण दोन्ही संघ प्रयत्न करतात या शंका नाहीये, संघर्ष करावा लागेल. आपल्या चेंडू इथे आपण पाहतो या एक्स्ट्रा कव्हर मध्ये राणामध्ये चेंडू खाली आलाय, तोपर्यंत एक सिंगल घेण्याची संधी प्राप्त होते. एक सिंगलच्या सहाय्याने संघ धावफलक पुढे सरसावलं जाते. तब्बल 40 धावा धावफलकावरती येणारे 14 चेंडू शेष आणि विजयासाठी इथून 41 बनवायचे आहेत. 14 चेंडू 41 धावेची गरज. पुन्हा एकदा निघालाय गोलंदाज निशी. इथे हाफ टॅकर चेंडू, या चेंडूला मात्र सोडणार नाहीये रोशन. हाय अँड हँडसम चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चेंडूचा सामना केलाय. या 6 चेंडू मध्ये 5 उत्तुंग षटकार आणि एक सिंगल म्हणजे 31 धावांवरती सध्याच्या घडीला नाबाद खेळतोय.
7 चेंडू 31 धावा सध्याच्या घडीला बॅटर रोशनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार. या षटकातील अंतिम चेंडू निशी कर्णेकर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा क्रिकेट वावेकर संघाच्या माध्यमातून इथे केलं जात आहे, कारण जबरदस्त बॅटिंग रोशन. इथे मात्र थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू असणार आहे. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचते 47 विदाउट लॉस. सूरज आणि रोशन आपण पाहतोय सलामीवीर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू फ्रीटची संधी रोशन याला. आपल्याकडे चेंडू हो बॅटची काढा घेतली, ते फसवला होता, परंतु घोषित परिसरात चेंडू निघून चाललाय. या शेवटच्या चेंडूवरती एक धावाले संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस. तिथे आपण पाहतोय विकेट न गमावता 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 24च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना टीम सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाकडून. जिथे रोशनचा विचार केला तर रोशनने आपण पाहतोय विकेट न गमावता 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 24च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना टीम सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर या संघाकडून. जिथे रोशनचा विचार केला तर रोशनने आपण पाहतोय 12 चेंडू आणि 33 धावेंची अजून गरज असणार आहे, कारण 81 धावांचा पाठलाग करतोय. जिथे आपण पाहतोय सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालकाई वावेकर संघ. 80 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या, तेव्हा प्रत्युत्तर देत असताना काय जबरदस्त बॅटिंग होती आहे. आपण पाहिलं मागील 2 दिवसामध्ये ग्रामीण गाव टू गावच्या मॅचेस खेळवल्या या मैदानावरती. जिथे पहिल्या दिवसामध्ये जे हनुमान सर्वे संघ हा बक्षीसपात्र झाला, क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये श्री साईनाथ मोर्याली रोहा या संघानं बाजी मारली. तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच क्रिकेटचे टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जिथे पहिल्या फेरीचे तिसरी मॅच 81चा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर तिसरा गोलंदाज किशोर. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवलाय. चेंडू जातोय सीमा पार, सिक्सर. येऊन पोहोचतोय वावेकर संघ, कारण 27 धावेंची गरज येणारे चेंडू 11. जबरदस्त मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. जिथे वावेकर संघाचा हल्लाबोल सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बॅटर सूरजच्या माध्यमातून षटकांची आतषबाजी, आवड्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिसर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दंडन आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावती आहे. तब्बल 58 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 10 चेंडू 23 ची गरज. सामना मॅच रंगत मध्ये पाहायला मिळतीये. मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नसतात. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. घोषित परिसरात चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पुढे सरसावली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतो 81 धावांचा पाठलाग करत असताना सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालखाई वावेकर संघ 59 धावावरती पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 22 धावेंची गरज. काय मॅच रंगली आहे. जिथं असं वाटलं होतं की हाय नक्की साधना संघ थोडासा वरचढ ठरलाय की काय, परंतु ज्या वेळेला बॅटिंगला आला ना हा संघ, तिथे मात्र नक्की षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांगलं क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक होईल. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या होते ती 60 विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला वावेकर संघ करतोय. येणारे चेंडू अर्थातच आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 21 धावे इथे बनवायचे आहेत आणि याच दरम्यान आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 61 या आकड्यावरती.
7 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. परंतु सूरज आणि रोशन काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, कुठलीही संधी दिली नाहीये. अर्थातच आपण पाहतो अगस्त 11 साधना या संघाला, परंतु निर्णायक 7 चेंडू. हो, शेवटच्या चेंडूवरती आपण पाहायला मिळतं पंचांकडे अपील मागितली जाते. आत्मविश्वास कमी, उत्साह मात्र जास्त. पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग असेल, नक्कीच योग्य ते निर्णय पंच देतील या शंका नाहीये. कारण आपण पाहतो आज 3 दिवस सतत ज्या पंचांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सन्माननीय जयेश भावकर फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती म्हणजे येणारे 6 चेंडू 20 ची गरज. जोपर्यंत ब्रेक असेल ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. पाणी द्या मैदानावर. दोन चेंडू 12 ची गरज डीजे.
दोन चेंडू 12 धाब्यांची गरज. काय अप्रतिम सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जिथे संपूर्ण नजरा सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटर रोशन वरती असतील. निर्णायक चेंडू. ओ हो 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 मॅच मध्ये ट्विस्ट. षटकार डीजे. जर षटकार लगावला या चेंडूवरती आणि हा सामना जर जिंकून दिला वावेकर संघाला तर आपण पाहतोय सौरभ शिंदे जे वावेकर संघाचे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून रोशन साठी सुद्धा 500 रुपये. म्हणजे इथे नुसती 2 खेळाडूंमध्ये 22 खेळाडूंमध्ये मॅच नव्हे तर संघ मालकांमध्ये सुद्धा इथे मॅच पाहायला मिळते. जिंकणार कोणता संघ. निर्णायक चेंडू. जर मॅच आवडली तर टाळ्या व्हायला हरकत नाही. काय जबरदस्त सामना रंगलाय. मॅच एक अप्रतिम दर्जाचा क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु एक निर्णायक चेंडूवरती मॅच येऊन ठेवली आहे जिथे 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. नक्कीच जास्ती वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. दोन्ही संघाला माझ्या गोलंदाजी करण्यास सांगायला विनंती आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. 1 चेंडू 6ची गरज आहे भाई. आणि सातत्याने आपण पाहिलं तर 80% आपण म्हणूया की 1 चेंडू मध्ये 6 धाबा झालेल्या सुद्धा आहेत. 1 मध्ये 1 होत नाही आहेत परंतु 1 मध्ये 6 झाले आहेत. सॅरेट मधला नक्कीच हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. परशा बनावा लागेल. नक्कीच सोस होणार की एक लोहार की. नक्कीच इथे आपण लोहा पाहतोय गरम आहे मार दो हातोडा. संघर्ष अजून सोडलेला नाहीये रोशननी. कारण 20 धाब्यांची गरज होती. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्या होत्या. परंतु तिथून हा सामना जर पाहिला ना तर रोशनने आपल्या स्वतःच्या बलावर इथे फिरवला. भाई नयनने तेच सांगितलं होतं. ऋतिक रनआउट होता. ती धाव जर कदाचित घेतली असती तर 1 राहिली असती. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये 1 चुकीला माफी नाहीये. मॅच ऑन झाली आहे. जर मॅच आवडली तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 6 धावाची गरज. ओहो बघा 1 धावेची किंमत काय आहे. रोशन आपण 50 झाले. बॅट वरती करायचे आहे. अभिनंदन बॅट वर करायचे आहे. रोशन हा आपली 50 कंप्लीट झाली आहे. 15 मध्ये 51 धावा केल्यात. सलगचे 3 षटकार आलेले आहेत. काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. जितकं हाफ सेंचुरीला महत्व नव्हतं तितकं या मॅच विनिंगला महत्व आहे. नक्कीच. कारण आपण पाहिलं तर कुठेतरी एक सिंगल जी वाचवायची होती नयन जोशीचा सुद्धा लक्ष होता त्या धावेकडे आणि ती धाव जर वाचवली असती तर कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे एक धाव हा संघ. खऱ्या अर्थाने हेच असतं ना. 1 धाव नयन तेच सांगत होता. जी रन आहे ती तुम्ही कशाला देताय हेच नयन सांगत होता. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे मित्रांनो. आज नशिबाची साथ आहे कारण नाव आईचं आहे आणि आई वावेला पावली असं मी म्हणेन. आणि त्याचा हिरो ठरलाय तो रोशन या आपण ज्यांनी 15 चेंडू मध्ये 51 धावांची एक जबरदस्त केली आणि संदीप बटारे सारखे एक अनुभव गोलंदाज त्यांनी मात्र हल्ला केला होता. हे सुद्धा सोपं नव्हतं. आपण रोशनचा मॅच देणार आहोत. उमेश सर आपण पाहिलं तर या ठिकाणी निखिल जाधव कौतुक करावं असं वाटतंय रोशनचं. नयन जोशी आपण यायचं इकडे आणि आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि मी मान्यवरांना विनंती करतो या आपण रोशन या आपण. उमेश सर मी म्हणतोय हा सामना जो झाला तो चांगलाच राहिला. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर जिथे आपण बॅटिंग बॉलिंगचा क्षेत्ररक्षकांमध्ये जितकं लक्ष देतो ना तितकं लक्ष आपल्या मैदानामध्ये असणं गरजेचं होतं. कारण तो खरोखरच प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं ठेवणं गरजेचं होतं साधना संघाच्या खेळाडूला. ती एक धाव खूप महत्वाची ते मॅचच्या दृष्टिकोनातून. ओव्हर आपण जातोय रोशन या आपण. या स्पर्धेमधली 50 करणारा हा पहिला खेळाडू आहे. रोशन या आपण ज्यांनी 15 चेंडू मध्ये 51 धावा
बघा 18 चेंडू 3 चेंडू आणि 18ची गरज होती. सलगचे 3 षटकार मारणं सोपं नव्हतं, परंतु शर्तीचे प्रयत्न रोशनने सोडले नव्हते. आज माझ्या संघाला मला इथून जिंकवायचं आहे, त्यासाठी त्यांनी जो स्वप्न पाहिलं होतं ना, त्यांनी मात्र कंप्लीट केला. आणि आपण पाहतो तर मान्यवर असतील सुहासजी जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण रोशन ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोशन साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केली आहे रोशन. नक्कीच डीजे एकच मिनिट. रोशन नक्कीच बॅस्टर ब्लॉक भावा, कारण आपण जबरदस्त बॅटिंग झाली आहे आणि प्रेक्षकांना हेच आवडतं. कदाचित ही मॅच नव्हती. काय सांगशील की साधना संघाने कुठे चुकी केली आणि त्याच्यानंतर तुझा मात्र विश्वास वाढला बॅटिंग करण्यासाठी. त्यांची चुकी नाही, कारण त्यांच्यात आयकॉन प्लेअर आहेत, त्याही चांगला खेळ केला. असं कोणाला बोलू शकत नाही की चुकी केली. त्याही प्रयत्न केले, मी प्रयत्न केले, पण माझ्या प्रयत्नांना यश मिळालं, बस एवढं. नक्कीच. परंतु कुठेतरी ऋतिकची जी रनआउटची विकेट होती ते आम्ही कोचित धरलं होतं, कारण नयन जोशी तिथं बॉल होता. जी विकेट आहे ती आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण एक धावाला खूप महत्वाचा असतो. कदाचित धाव असती, तू जर 3 मारले असते तरी फायदा झाला असता, पण तू त्या धाब्याने आपण जिंकलात असं माझं म्हणायचं होतं. कारण क्रिकेट हाच जिंकलाय खऱ्या अर्थाने. आपण ते सुद्धा ऐकून होते तुम्ही सुद्धा, परंतु आजचा दिवस आहे, तुला नशिबाची साथ तुझ्यासोबत आहे. तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील, कारण या स्पर्धेमध्ये ही पहिली स्पर्धा या विभागातली एक दमदार आहे. अर्थातच आपण पाहतो आयोजक ऋषाल आहेत, त्यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि आपल्या विभागामध्ये एक स्पर्धा आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील. खूप छान स्पर्धा आहे इथे. ट्रॉफ्या तर 1 नंबर आहेत आणि आयोजकांचं मी धन्यवाद बोलेन, आम्हाला इथे संधी दिलीत खेळण्याची.